राज्यभरातील हजारो कार्यकर्त्यांच्या चाहत्यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवार यांच्या पार्थिवावरती बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। अजितदादा परत या घोषणांनी आसमंत दणाणून निघाला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासह राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ यावेळी उपस्थित होतं। अजित पवारांना बारामतीत अखेरचा निरोप। दादा परत या, कार्यकर्त्यांची आर्तसाद। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन नबीन उपस्थित। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेसह मंत्रिमंडळाची श्रद्धांजली। विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली मृत्यूनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। बुधवारी रात्री 8च्या सुमारास अजितदादांचं पार्थिव बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये ठेवण्यात आलं। त्यानंतर पार्थिव काटेवाडीत त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलं। पहाटेपासूनच काटेवाडीतील अजित पवारांच्या घरी त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। दुःखाचा डोंगर कोसळलेल्या पवार कुटुंबियांचं सांत्वन प्रत्येकाकडून करण्यात येत होतं। काटेवाडीच्या घरातून सकाळी 9:30च्या सुमाराला अजित पवारांची अंत्ययात्रा सुरू झाली। अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती। कार्यकर्त्यांच्या, महिलांच्या अश्रूंचा बांध फुटत होता। खरोखर पोरकं झालो आम्ही आज। खरोखर असं आमचा बाप, घराचा मेन माणूस किंवा सगळं म्हणजे भले कधी हे नाही, पण बारामतीच्या प्रत्येक क्षणोक्षणात दादांची आठवण कायम राहील। बारामतीमध्ये रात्रीचा आम्ही अभ्यास वगैरे करताना बाहेर जात होतो। खऱ्या अर्थाने आमची सुरक्षा जे म्हणत होतो, आम्ही फिरत होतो, हिंडत होतो, ते आमची दादाजी राहून गेले। आमचे दादा नाही दादी ते आपल्या घरचा माणूस गेला, अन्नदाता गेला, आधार देणारा गेला। दादांसारखी व्यक्तिमत्व कधीच पाहिले नव्हते मी। दादा आमचे गेले, बारामतीचा एक आधार गेला। सकाळी 11च्या सुमारास अंत्ययात्रा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात आली। विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात होणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी पहाटेपासूनच हजारोंची गर्दी होती। शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे नेते मंडळी सकाळपासूनच व्यवस्था पाहत होते। देशभरातील आणि राज्यातील नेते मंडळीही अंत्यसंस्कारासाठी बारामतीत दाखल झाली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळानं पुष्पचक्र अर्पण करत
अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी दादाच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन घेतलं. त्या क्षणी सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं. अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून त्यांना मानवंदनाही देण्यात आली. अजित पवारांचे पुत्र पार्थ आणि जय या दोघांनी शोकाकुल वातावरणात पार्थिवाला मुखाग्नी दिला. अजितदादा परत या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणी बारामतीकरांच्या मनात दाटून आल्या. बारामतीचा दादाच गेला असंच आम्हाला फार वाईट इतकं दुःख वाटतं. प्रत्येक घरात आज शोकाकुल परिस्थिती आहे. सगळेजण लढतायत की आमचा दादा परत कधी येईल काही सांगता येणार नाही. असा दादा परत जन्माला येणं शक्य नाही. दादा आमचा जीवातलं जीवलग. रोज शनिवार रविवार दादा इथं यायचं. आता कोण यायचं? शनिवार रविवार आख्या रानात हिंडायचं. आता कोण हिंडायचं सांगा? दादा माझं जीवातलं जीव हे असं आम्हाला वाटणी बोलायचं. दादा पहाटे 5लाच पाचला यायचा इथं. 5ला अजित दादा पंढरीचा पांडुरंग जसा तिथं विठ्ठलाच्या मंदिरामध्ये बसलेला आहे तसा आज आमचा अजित दादा हे चितेमध्ये आहेत. आणि या अजित दादांना आम्हाला चितेमध्ये नाही तर असं दर्शन रूपाने पाहायचं होतं, पण चितेमध्ये त्यांचं दर्शन घ्यावं लागतंय. हे आज आमचं बारामतीकरांचं दुर्भाग्य आहे. नादात गेलेली ह्या महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे. आमच्या शेतकऱ्यांचा नेता हरपलाय. उद्धव ठाकरेंनी बुधवारी रात्री अजित पवार कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. तर राज ठाकरे यांनी सकाळी काटेवाडीत अंत्यदर्शन घेतलं. अजितदादांच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतरही कार्यकर्ते आणि नेत्यांची मोठी गर्दी परिसरात होती. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते आणि मनात दादांच्या आठवणी होत्या. अजित पवारांचे दोन्ही पुत्र पार्थ आणि जय यांनी जमलेल्या गर्दीला अभिवादन केलं. अजित पवार यांच्यावर नेते, कार्यकर्ते आणि बारामतीकरांचं किती प्रेम होतं हे अंत्यसंस्कारावेळी पाहायला मिळालं. अजित पवारांच्या जाण्यानं घरातला माणूस गेल्याची भावना उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात होती. वेळेसाठी पक्के असलेल्या अजित पवारांच्या या अवेळी जाण्यानं अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अजित पवारांची उणीव बारामतीकर आणि महाराष्ट्राला पुढचे काही वर्ष भासत राहील. इतकी वर्ष राज्याच्या राजकारणात स्वतःचा ठसा उमटवणारे दादा पुन्हा पुन्हा आठवत राहतील. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, बारामती.